पौर्णिमेच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून अकोळ येथे आई रेणुका देवीची पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्याचा धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात पार पडला. आंबील, घुगऱ्या तसेच भाजी भाकरीचा नैवेद्य महादेव पुणेकर उर्फ देवा मामा यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. या सोहळ्यासाठी भाविकांनी विशेषतः आंबील, घुगऱ्या, भाजी भाकरीसह कुरड्या, पापड आदी पदार्थांचे नैवेद्य श्रद्धेने तयार करून आणला होता. या नैवेद्याने आई रेणुका देवीचे तोंड गोड करण्याची परंपरा असून त्यामागे भक्ती, श्रद्धा आणि आस्था असल्याची यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महादेव पुणेकर उर्फ देवा मामा यांनी विधिवत पूजा करून आई रेणुका देवीची ओटी भरली. त्यानंतर व्यवस्थापक शिवाजी पुणेकर यांच्या हस्ते नैवेद्य व कापूर दाखवून उपस्थित भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाला रेणुका माता देवस्थान समितीचे सर्वेसर्वा महादेव पुणेकर उर्फ देवा मामा, व्यवस्थापक शिवाजी पुणेकर, पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विकास पुणेकर, महादेव नाईक, संजीवनी खोडे, सिंधू भोसले, सखुबाई पिसाईन, प्रकाश पाटील, संजय पाटील, युवराज बचनकर, बाळासाहेब तोडकर, देवराज पाटील यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धार्मिक उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपाची भावना निर्माण होत असून आई रेणुका देवीच्या कृपेने सर्वांचे कल्याण हो अशी भाविकांनी प्रार्थना केली. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.